जाताना लंबोदरकडनं मिठाई घेऊन जाऊया हा, अगदीच रिकाम्या हाती नको जायला. हे थांबवशील ना गाडी, तू विसरू नकोस हा. विसरीन कसा? सरांनी लंबोदरची पाव किलो मलाई बर्फी वेगळी बांधून आणायला सांगितली. कमाल आहेत हा काका. अरे वा, कुठे निघालात दोघे राजा राणी इतके नटून थटून? काही असं बाहेर जाताना विचारायचं नसतं, कामं होत नाहीत. अगं बाई, मी नुसतं विचारलं तर कामं होत नाहीत का? थोडक्यात काय, मी अपशकुनी काय तोंडी. काय बोलू नकोस, मी काय तोंडी मग तू कोण? मोठी शुभ शकुनी. नंदिनी, उगाच फालतू कांगावा करू नकोस. अगो बाई, बघा, म्हणजे बायको मला अपशकुनी म्हणते आणि नवरा नवरा मला कांगावे खोर म्हणून तिचीच री ओढतोय. नंदिनी बास. मला कशाला ओरडतोय? भाऊ आहेस ना माझा, मग सांग ना तुझ्या बायकोला. तिची जीभ बघ कशी चुरू 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 चालते ते, पण तिला नाही बोलणार. तिला छान नटवशील आणि नेशील फिरायला. माझी बायको आहे ती, तिला मी कुठेही नेईन. तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मला नाही, प्रॉब्लेम सगळ्यांना आहे. मी फक्त तो बोलून दाखवते. कोण सगळे? कोण लोक? काय प्रॉब्लेम आहे त्यांना? काय प्रॉब्लेम आहे? ही तुझी बायको, हिला ना मूल ना बाळ. थँक्यू. कट का करतोयस? कोणाचा फोन आहे? घे ना. हो नाही होते कंपनीवाल्यांचा असणार. हा, मार्केटिंग वाले. मग अजिबात घेऊ नकोस. ते मार्केटिंग वाले ना अक्षरशः वैताग आणतात. दिवसभर आपलं चालूच, फोन कॉल्स, ईमेल्स, मेसेज.